तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्ट मध्ये. रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. पंतप्रधानांनी संसदेतील मौन सोडावे यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि सरकारला 3 प्रश्न केले आहेत. आता मोदी त्याचं उत्तर देणार की नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. भाईंदरमध्ये आमदार गीता जैन यांनी मराठी नाटकावरून आक्षेप घेत गोंधळ घातला आहे. वेगवान घडामोडीत ऐकूया, भारत जोडोच्या धर्तीवर राहुल गांधी महाराष्ट्रातही पदयात्रा काढणार असल्याची बातमी आहे. बेताल विधाने करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना कोर्टानं फटकारलं आहे. सिनेविश्वाचा इतिहास माहिती असलेला मी शेवटचा शिलेदार आहे असं वक्तव्य आशा भोसले यांनी केलंय. तर आता एशिया कपच्या सामन्यांची वेळ निश्चित झाली आहे. चर्चेतली बातमी आहे सुप्रिया सुळेंचा केंद्रावर आघात. अविश्वास प्रस्तावादरम्यान सुळेंनी प्रश्न केला, भाजपची पार्टी विथ डिफरन्स गेली कुठे? चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधकांचे सरकारला 3 प्रश्न. गेल्या 4 महिन्यांपासून मणिपूरमध्ये चालू असणाऱ्या हिंसाचार आणि त्यावर तब्बल 80 दिवस उलटल्यानंतर पंतप्रधानांनी मांडलेली 30 सेकंदाची भूमिका यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मोदींनी सभागृहात बोलावे यावर अडून बसलेल्या विरोधकांनी त्यासाठी थेट अविश्वास प्रस्ताव आणला. या ठरावावर काल लोकसभेत चर्चा रंगली. त्यात काँग्रेसने मोदींना 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. या प्रस्तावावर काँग्रेसतर्फे राहुल गांधी बोलणार होते, मात्र ऐनवेळी काँग्रेस खासदार गौरव गोगोई त्यावर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र अध्यक्ष ओम बिर्लांनी गोगोईंना बोलण्याची परवानगी दिली. हा प्रस्ताव इंडिया आघाडीने मणिपूरसाठी आणल्याचं गोगोईंनी सांगितलं. ते म्हणाले, पंतप्रधानांनी देशाचे प्रमुख या नात्याने सभागृहात येऊन भूमिका मांडावी आणि सर्व पक्षांनी समर्थन द्यावं. मणिपूरला संदेश जावा की सर्व देश या प्रसंगी मणिपूर सोबत आहे. मात्र असं झालं नाही. मोदींचं मौनव्रत तोडण्यासाठीच आम्हाला अविश्वास ठराव आणावा लागला. यावेळी इंडिया आघाडीतर्फे विरोधकांनी मोदींना 3 प्रश्न विचारले आहेत. पहिला म्हणजे आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का नाही गेले? राहुल गांधी गेले, इंडिया अलायन्सचे वेगवेगळे पक्ष गेले, गृहमंत्री गेले, गृह राज्यमंत्री गेले, पण देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी का नाही गेले? दुसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर या विषयावर बोलण्यासाठी जवळपास 80 दिवस का लागले? जेव्हा ते बोलले तेव्हाही फक्त 30 सेकंद का बोलले? त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी ना संवेदनशील भावना व्यक्त झाल्या, ना शांतीचं आवाहन झालं. मंत्रिमंडळ बोलतंय की आम्ही बोलणार, तुम्ही बोला, तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही. पण एक पंतप्रधान या नात्याने त्यांच्या शब्दाला जे महत्व आहे ते इतर कुणाच्याही शब्दांना नाही. पंतप्रधान या नात्याने मोदींनी शांतीसाठी पावलं उचलली असती तर त्यात जी ताकद आहे ती इतर कोणत्या खासदारामध्ये नाही. तिसरा प्रश्न, पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का नाही काढलं? तुम्हाला गुजरातमध्ये तुमचं राजकारण करायचं होतं तेव्हा तिथे एकदा नाही 2दा मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एकदा नव्हे 4 वेळा मुख्यमंत्री बदलले. त्रिपुरातही निवडणुकांआधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सरकार एवढं पाठीशी का घालत आहे, जेव्हा त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे की इंटेलिजन्स अपयशामुळे हे सगळं झालं? आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यात सुनावणी. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबतचा तिढा अखेर सुटणार अशी लक्षणं आहेत. कारण गेले सुमारे वर्षभर रखडलेली सुनावणी आता होणार असल्याचं कळतंय. पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाच्या
14 आमदारांनी यापूर्वीच लेखी उत्तर सादर केलं आहे. आता शिंदे गटातील आमदार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची आपलं म्हणणं मांडण्याची मुदत संपणार आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली होती. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी याआधीच आपलं लेखी उत्तर सादर केलं आहे. शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचं लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांपासूनच या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. आता शिंदे सरकार जाणार का मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या पदरी अखेर मुख्यमंत्रीपद पडणार का? असे अनेक प्रश्न आहेत. राष्ट्रवादी गट सत्तेत सामील झाल्यापासूनच या चर्चांना उधाण आलं होतं. अर्थात शिंदे गटाचे आमदार जर अपात्र ठरले तर त्याच न्यायाने राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या आमदारांनाही सत्तेतून पाय उतार व्हावे लागणार का, हा प्रश्न आहे. भाईंदरमध्ये अमराठी आमदाराचा मराठी नाटकावरून राडा. मीरा भाईंदरमधील आमदार गीता जैन तडक-भडक शैलीमुळे चर्चेत असतात. मागे एका अभियंत्याला कानशिलात दिल्याच्या व्हिडिओमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी मराठी नाटकावर राग व्यक्त केला आहे. मीरा भाईंदर महापालिका नाट्यगृहात बऱ्याच दिवसांनंतर मराठी नाटकाचा प्रयोग लागला होता. नाटक जोरदार रंगले आणि प्रयोगाची वेळ लांबली. त्यामुळे पुढील नाटकासाठी नाट्यगृह उशिरा मिळालं. झालं त्यावरून मीरा भाईंदरमधील अमराठी आमदार गीता जैन संतापल्या. त्यांनी तेथील बुकिंग कर्मचाऱ्यावर डाफरायला सुरुवात केली. याविषयी मराठी दिग्दर्शक राजेश देशपांडेंनी एक फेसबुक पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये देशपांडे म्हणाले, आता पुढे हे असंच होणार का? आमदारांचा पुन्हा मराठी द्वेष? वर्षानंतर पहिले मराठी नाटक लागले, त्यात आमदारांनी घातला गोंधळ. हिंदी नाटक उशिरा सुरू झाले म्हणून आमदारांनी मराठी नाटक इतक्या उशिरा का संपवले म्हणून अधिकाऱ्यांना झापले. हे मराठी राज्य आहे. इथल्या नाट्यगृहात हक्क मराठीचाच. हिंदी नाटकासाठी भांडणाऱ्या आमदार वर्षभर तांत्रिक अडचण होती, मराठी नाटक लागत नव्हते, त्यावेळी कुठे होत्या? त्यावेळी असा पारा का चढवला नाही? मराठी राज्यात आमदार आहात हे दरवेळी का विसरता? आता ऐकूया वेगवान घडामोडी. मोदी आडनाव बदनामी प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपली खासदारकी आणि सरकारी निवासस्थान गमवावं लागलं होतं. पण सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. खासदारकी बरोबरच राहुल गांधींना त्यांचं निवासस्थानही परत मिळालंय. आता ते लवकरच महाराष्ट्र दौराही करणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी शिर्डीतील ओझरमधील एका कीर्तनात पुत्रप्राप्तीबाबत कोणताही वैज्ञानिक आधार नसलेलं आणि दिशाभूल करणारं विधान केलं होतं. गर्भलिंग निधनाची जाहिरात केल्याचा आरोप करत त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. आता इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिलाय. कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकरांची याचिका फेटाळली असून त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय संगीत विश्वात आपल्या आवाजानं वेगळी छाप चाहत्यांच्या मनात उमटवणाऱ्या गायकांमध्ये आशा भोसले यांचं नाव घेतलं जातं. आता मात्र त्या त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आहेत. मी बॉलिवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की जिला बॉलिवूडचा सगळा इतिहास माहितीये. मी जर त्याविषयी सांगायला लागले तर 3-4 दिवस पुरणार नाहीत. मी काहीही विसरलेले नाही. त्यांच्या या ट्विटवर अनेकांना आशाजींना नेमकं म्हणायचं काय आहे असा प्रश्न पडलाय. आशिया कप 2023 ची सुरुवात 30 ऑगस्ट पासून होणार असल्याचे वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केलं होतं. आशिया कपमध्ये एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. यावेळी आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत असलेल्या आगामी आशिया कप एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहेत आणि रात्री 10:45 ते 11 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. आता बातमी चर्चेतली. संसद रत्न विजेत्या सुप्रिया सुळे कायमच संसदेत थेट आणि सडेतोड भूमिका मांडत असतात. काल अविश्वास ठरावाच्या दिवशीही त्यांनी अशीच थेट भूमिका मांडली. पार्टी विथ डिफरन्स गेली कुठे? सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल. अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भाषणात सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना परखड सवाल केले. आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे नागरिकांच्या भावना इथे मांडण्यासाठी आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला
असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. So it's the attitude of this government is hubris, there is no other word. And why are we feeling? जैसे नौ रत्न, इनको बड़ा शौक है ऐसा बोलने का. So नौ रत्न 9 साल, because they had this big campaign, all the ministers were sent all over the country to talk about the new 9 points. In 9 years the achievements, in short I'll say. What is in 9 years the great achievements of this government? Is state governments toppled by the BJP? Is this fair democracy? Price rise? महंगाई बहुत हो गई, महंगाई की मार अब की बार शायद सबको याद होगा. एलपीजी की प्राइस, कर्नाटक इलेक्शन ने दिखा दिया एलपीजी का क्या होता है फिर. इंस्टीट्यूट ब्रोकन, हाउ मेनी इंस्टीट्यूट्स हैव बीन ब्रोकन. जुमले पे जुमला. आई लाइक अमित शाह जी, सच बोलते हैं आपकी बात साइड से बहुत कम. ये वो या गडकरी साहब बोले थे कि ये जुमला ये गले की हड्डी हो गया, ना नीचे जा रही है ना बाहर आ रही है. दैट इज द प्रॉब्लम. इंडेक्सेस विच हैव शोन वेयर ग्लोबली इंडिया हैज फॉलन. एंटी फेडरल कोऑपरेटिव फेडरलिज्म का तो बोल बोल के हम थक गए. Indicators of the economy, which I will be coming to in 2 minutes, and law and order, which is alarming in Manipur, Haryana, J&K, and 1 or 2 cases of Maharashtra. Sir, 9 years में 9 साल में 9 सरकारें बीजेपी ने गिराई है. अरुणाचल, उत्तराखंड, मणिपुर, मेघालय, कर्नाटका, गोवा, मध्य प्रदेश, पुडुचेरी और महाराष्ट्र 2 बार. त्या पुढे म्हणाल्या, अमित शहांनी महात्मा गांधींची 7 पापं वगैरे उल्लेख केले. त्यात ते म्हणाले, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. जेव्हा भाजप सत्तेत नव्हते तेव्हा ते म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स. पण सत्ता आल्यावर त्यांनी इतकं सगळं केलं, मग आता कुठे गेली पार्टी विथ डिफरन्स? तुम्ही वेगळे कसे ठरता, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. 18.2 लाख कोटींचे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स जर सरकार माफ करत असेल तर शेतकऱ्यांचं कर्जही माफ करून टाका. हे 18.2 लाख कोटी कोणाचे माफ केले कोणास ठाऊक. दरम्यान मणिपूरच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मणिपूरमध्ये लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. 179 मृत्यू, 60,000 लोक बेघर झाले, 350 रिलीफ कॅम्पमध्ये निर्वासित 40,000, 3,662 घरं जाळली, 321 प्रार्थनास्थळं जाळली, 161 केंद्रीय दलं तैनात करण्यात आली, 10,000हून जास्त दंगली, हत्या, बलात्काराची प्रकरणं घडली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का, असा परखड सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.